आहे कुठल्या गटातून मधून भरण्यात आलेला आहे? जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे, तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार राजनजी पाटील, माजी आमदार यशवंतदादा माने, युवकांचे हृदय सम्राट बाराजी पाटे आणि अहिल्यादेवी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 25 कामती जिल्हा परिषद गटाचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे. खरं तर या गटामध्ये अनेक जण भाजपकडून देखील त्यांना देखील एबी फॉर्म दिल्याचं देखील माहिती मिळत आहे. काय नेमकं त्यांना दिलं आहे का आपल्याला दिलेलं आहे? एबी फॉर्म तर जमा केलेले आहेत आणि लवकरच तुम्हाला गोड बातमी मिळेल. खरं तर मतदारसंघामध्ये नागरिकांमधून काय आता आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आता करणार आहात, आता काय आव्हानं आहेत ते जे आपल्या गटामध्ये? आता कामती जिल्हा परिषदचा जो गट आहे त्याचा परिस्थिती पाहता हा पूर्ण सीनाकाठचा परिसर आहे आणि याच्यामध्ये पूरस्थितीमध्ये बऱ्याचशा आहे ना शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि काही लोकांच्या अजून पंचनाम्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्यासाठी थोडं त्यांच्यासाठी शासनाशी आहे ना बोलणे करून ते मार्ग काढायचा आमचा प्रयत्न राहील. गावभेटी दरम्यान मतदारांच्या काय अपेक्षा आहेत, काय त्यांच्या भावना आहेत? गावभेटी आम्ही जे घेतो त्यामध्ये आहे ना आम्ही पूर परिस्थितीमध्ये कोरोना काळामध्ये जे लोकांना मदत केली त्यातून आहे ना लोकांचा आमचा चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि लोकांची आमच्या परिवारावरती असलेलं प्रेम हे आम्हाला त्यातून वेळोवेळी जाणून येत आहे. समोरचं कोणाचं आव्हान वगैरे वाटतं आपल्याला? मी माझं चांगलं काम केलेलं आहे, समोर मी कोणाला आव्हान मानत नाही. शेवटचा प्रश्न, मतदार सध्या उमेदवारी संदर्भात वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहे, तर पक्षानं आपल्याला उमेदवारी नाकारली तर आपली भूमिका काय असेल? पक्षाने जर माझी उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मी यानं जे काम केलं आहे त्यामुळे पक्ष मला व्यवस्थितपणे संधी देईल आणि पक्षाचं काम करण्याची मला संधी देईल अशी आशा आहे. अधिकृत उमेदवारी तुम्हाला आहे असा शब्द आहे का दिलेला? हे जमा तर केलेले आहेत, बघू कोणा शेवटी आहे ना नाही भेटलं तरी पक्षाचं काम करेल. तानाजी अण्णा जिल्हा परिषद काम केलेलं सदस्य म्हणून त्याचा आपल्याला काय फायदा होईल का? 100% आमच्या वडिलांनी जे काम केलं आहे त्यांच्या कामाचा, त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या प्रत्येक वेळी मदत करण्याचा जो स्वभाव आहे त्याचा आम्हाला आहे ना आता गावभेटी दरम्यान चांगला अनुभव येत आहे आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि येणाऱ्या काळात तुम्ही आहे ना पाहू शकेल की